आज आपण इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह एक वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत या वेळेला ते नवीनच टाकलेले आहे कोर्समध्ये. ठीक आहे, आहे सोपे म्हणा, पण युजिंग इन्व्हर्स फंक्शनचा जो थिअरम आहे की नाही त्याच्यावर हे प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे थिअरम कोणता असा dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy असं, किंवा dx अपॉन dy इकडे लिहा, हे इकडे लिहा. हे थिअरम आपण प्रूव्ह केला आहे. अँड युजिंग दिस थिअरम वी हॅव टू फाइंड द डेरिव्हेटिव्स. अशा टाईपचे प्रॉब्लेम डायरेक्ट नाही आहे बोगसच म्हणा, पण आता नवीनच त्यांनी टाकले आहे. देअरफॉर आय विल डू फ्यू ऑफ देम अँड फ्यू तुमच्यासाठी ठेवी. ओके, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू fx. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हे आहे तुमचं y इज इक्वल टू fx. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आपला डेरिव्हेटिव्ह जसं काढतो की नाही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर हे डायरेक्ट वाला इज इक्वल टू 1 अपॉन 2 dx. हे फॉर्म्युला आहे. तर हे आन्सर येणार डेरिव्हेटिव्ह काढा कोणाचा, y इज इक्वल टू fx याचा. पण असं डायरेक्ट नका काढू. ठीक आहे, युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. हे इन्व्हर्स आहे. ऐका, समजा एखाद्या वेळेला असं फंक्शन घेतलं मी y इज इक्वल टू समजा sin x. तो बोला साइन इकडे पाठवलं तर बोला साइन इन्व्हर्स होते की नाही. असेच कॉस वगैरेचे आहे, ते साईनने पाठवलं तर साईन इन्व्हर्स होते. इन्व्हर्स फक्त याच्यातच नाही आहे, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये इन्व्हर्स इज अ वाईड फंक्शन, असं नाही छोटं मोठं नाही आहे. तर हे तर 6 मध्ये शिकलो. आता y इज इक्वल टू fx जनरल टर्म घेतो, जनरल फंक्शन. हे जनरल फॉर्म्युला आहे. या f ले जर ट्रान्सफर केलं तर f इन्व्हर्स y असं, हे असं लिहिलं आहे. x इज इक्वल टू f इन्व्हर्स y. जसं साइन ट्रान्सफर करतो साइन इन्व्हर्स होते, तसं f ट्रान्सफर करतो तर f इन्व्हर्स होते. तर युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स, तो काय म्हणते असं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू नका. हे युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, हे इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असं या फॉर्म्युल्याचा वापर करून काढा. इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, या फॉर्म्युल्याचा वापर करा अँड dy बाय dx करा. तर थोडंसं कसं आहे, मुद्दा असंच आहे, हे डायरेक्ट खाणे. ठीक आहे, हे डायरेक्ट खाणे म्हणजे हे मला प्रॉब्लेम झाला. आणि असं गोल फिरून खाणे असा, तर हे आता तसं गोलवाला प्रकार आपण करणार. ठीक आहे, थोडा टाइमपासच आहे. मेन आयटम सगळे झाले आहे आपले. तर हे नवीन जे टाकलं आहे हेच आन्सर मी आणतो, परंतु गोल फिरून आणायचं आहे. कसं, ऐका, हे नाही पाहिजे आता. ठीक आहे, सो लुक हिअर. तुम्हाला असं फंक्शन बनवायचं आहे. हे आपलं जनरल फंक्शन आहे, y इज इक्वल टू fx. इन्व्हर्स फंक्शन कसं बनते, x इज इक्वल टू f ऑफ y असं. f इन्व्हर्स y आहे, परंतु इकडे y जसं f ऑफ x चा फंक्शनचा मतलब काय मानला आपण, इट इज सम एक्सप्रेशन ऑफ x. आणि f इन्व्हर्स y चा अर्थ आहे इट इज सम एक्सप्रेशन अंदर y आहे की नाही, अंदर x होतं, तर याचा अर्थ काय झाला होता, एक्सप्रेशन ऑफ x. आणि हे आहे एक्सप्रेशन ऑफ y, अंदर y. ठीक आहे, तर इन्व्हर्स कसं बनते ऐका. जनरल फंक्शन कसं राहते, y एकीकडे सगळे x एकीकडे. आणि इन्व्हर्स फंक्शन कसं राहते, उलट राहते, x एकीकडे आणि बाकी y या बाजूला असं पाहिजे. ठीक आहे, तर हे तर आपलं गिवन फंक्शन आहे, लक्षात ठेवा. याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x नाही करायचा, गोल फिरून आपल्याला आन्सर आणायचा आहे. तुम्ही एक काम करा, स्क्वेअरिंग बोथ द साइड. बोला देअरफॉर x इज इक्वल टू y स्क्वेअर झालं की नाही. ठीक आहे, हे आहे तुमचं इन्व्हर्स फंक्शन. हे आहे तुमचं जनरल फंक्शन, नॉर्मल फंक्शन. y एकीकडे पहा आणि x एकीकडे, याले म्हणतात जनरल फंक्शन. आणि x एकीकडे आणि सर्व हे फंक्शन ऑफ y आहे. हे कोण, हे आहे तुमचं x इज इक्वल टू f इन्व्हर्स y. हे x y चा मसाला आहे, काही असं चालतं. हे x चा मसाला आहे, x चा एक्सप्रेशन, हे y चा एक्सप्रेशन. तर हे आहे, हे जी लाईन आहे ना, हे अशी बनली. इन्व्हर्स बनवासाठी
तुम्हाला x सिंगल पाहिजे एका साईड, जसं याच्यात y पाहिजे तसं याच्यात x पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही. चला पहा. नाव यू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. तुम्हाला या फॉर्म्युल्याला dy बाय dx काढायचा आहे बघा. त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन या फॉर्म्युला. मग या फॉर्म्युल्याने dy बाय dx काढायचा आहे तर तुम्हाला काय काढावं लागेल, dx बाय dy. तर dx बाय dy साठी मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करतो. असा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. सो इट इज dx अपॉन dy. बोला आलं की dx अपॉन dy. ठीक आहे, आणि हे आपले दोन्ही व्हेरिएबल सेम आहे. मला सांगा d dx ऑफ x स्क्वेअर किती होते, 2x. ठीक आहे, हे कोणतेही असे फॉर्म्युले लावासाठी हे व्हेरिएबल आणि विथ रिस्पेक्ट टू चा व्हेरिएबल सेम पाहिजे. हे दोन्ही अक्षर सेम असले बिंदास फॉर्म्युला लावा. d dx ऑफ x स्क्वेअर इज 2x. तर हे दोन्ही अक्षर सेम आहे. d dy ऑफ y स्क्वेअर इज 2y. फॉर्म्युला डायरेक्ट लावता येते. ठीक आहे, चला जमलं का. मग आता हे फॉर्म्युला लिहितो. दिस इज बाय डेफिनेशन ऑफ इनव्हर्स फंक्शन किंवा बाय थिअरम ऑफ इनव्हर्स फंक्शन असं लिहिता येते. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. and dx upon dy चा आन्सर इथे पुट करा 2y. this is answer. you can put y is equal to root x also. आन्सर आला आपला. y च्या जागेवर रूट x पुट केलं तर बोला किती मोठं फिरून आणला पण आन्सर. याच लाईनचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतलं असतं ना तर रूट x तर ddx डायरेक्ट फॉर्म्युला तेवढा आला असता. बोला पटते की नाही. डायरेक्ट एका लाईन मध्येच आलं असतं. बोला बा किती लाईन फिरून आणलं. पण त्याने प्रश्नच तसं विचारला आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. ऑफकोर्स विथ रिस्पेक्ट टू x डायरेक्ट केलं असतं तर d dx ऑफ रूट x असं आलं असतं डायरेक्ट 1 अपॉन 2 रूट x हे आलं असतं. परंतु त्याने विचारला युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन या फॉर्म्युल्याचा वापर करा आणि असं काढा. मग त्याच्यासाठी काय करावं लागते, असं फंक्शन बनवा लागते. असं नाही हे दिलं नाही तुला आणि हे बनवा लागतं. हे दिलं नाही याचा अर्थ काय, सिंगल y एका साईडला आणि सर्व x दुसऱ्या साईडला असं. नॉर्मल फंक्शनचा फॉर्म्युला आहे आणि इनव्हर्स फंक्शनचं हे सिम्बॉल आहे. x एका साईडला आणि सगळे y एका साईडला, याला म्हणतात इनव्हर्स फंक्शन. याचं इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय, x एका साईडला आणि सगळे y दुसऱ्या साईड. दिस इज फंक्शन ऑफ y. इनव्हर्स जरूर आहे पण फंक्शन ऑफ y म्हणजे एक्सप्रेशन ऑफ y असं. ठीक आहे, 2-3 घेतो थोडंसं समजून तुम्हाला. आता आन्सर तर टॅली झाला की नाही. ठीक आहे, तर या y is equal to under root of 2 minus root x. y is equal to under root of 2 minus root x. ठीक आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे पण कसं, या फॉर्म्युल्याने. या फॉर्म्युल्याने डायरेक्ट तुम्ही जर डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर ते डायरेक्ट आपली जुनी मेथड आहे, कॅपिटल X वगैरे वगैरे, आणि ते डायरेक्ट 2 लाईनमध्ये आन्सर येते. परंतु तसं नाही आणायचं आहे तुम्हाला. हे फंक्शन दिलं आहे ऐका, y इज इक्वल टू f ऑफ x. दिस इज एक्सप्रेशन ऑफ x. हे दिलं आहे तुम्हाला. याच्यापासून असं बनवायचं आहे आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. या मग याच्यात काय आहे स्पेशलिटी, इकडे y x सिंगल आहे आणि हे सर्व एक्सप्रेशन ऑफ y आहे. करतो ना मी, पहा याला सोडवतो. y याला 1 द्या प्रॉब्लेम. स्क्वेअरिंग बोथ द साइड x काढा लागते. रूट x नाही, रूट x इकडे आहे ना, 2 मायनस y स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअरिंग बोथ द साइड. बोला x इज इक्वल टू f इनवर्स 1. याले इनवर्स फंक्शन म्हणतात. याले इनवर्स फंक्शन म्हणतात. इनवर्स जी लाईन आहे ना, इट इज x इज इक्वल टू f. हे x आहे आणि इकडे y चं फंक्शन आहे. ठीक आहे, x इज इक्वल टू f इनवर्स 1 असं फंक्शन आहे. हे बघा, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या.
याचा डेरिव्हेटिव्ह पण कसं विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, हे पाहिजे, हे बनवा लागल आणि मग याच्यात पुट करून आन्सर येईल. ठीक आहे. सो डी डी वाय दोन्ही साईडला लावा, डी डी वाय. ठीक आहे. इट इज डी एक्स अपॉन डी वाय. बोला असा येते आन्सर, डी एक्स अपॉन डी वाय येईल, मग इथं पुट करीन. चला बोला, एक्सप्रेशन ऑफ एक्स ला कॅपिटल एक्स घेत होतो माहिती आहे, याला घेऊन टाका एक्सप्रेशन आहे. हे प्रॉब्लेम वाय मध्ये आहे, लक्षात ठेवा, हे प्रॉब्लेम वाय मध्ये आहे म्हणून तसंच ठेवा. अँड लुक हिअर, याला कॅपिटल एक्स माना, आपली सवय एक्सची आहे बघा. हे दोन्ही व्हेरिएबल सेम आहे, डायरेक्ट फॉर्म्युला लागते, व्हेरिएबल सेम पाहिजे, कोणताही फॉर्म्युला लावा. ठीक आहे. व्हेरिएबल सेम आहे, काही चिंता करू नका. यालेच एक्स मान, जसं एक्सप्रेशन ऑफ एक्स आपण कॅपिटल एक्स बोलत होतो, अँड कॅपिटल एक्स ऐसी बला है जो डेरिवेटिव का फॉर्मूला बनाती. ओके. तर याले कॅपिटल एक्स मानता येते. आता एक काम करा, वाय नाही घेत जा, एक्स फॉर्म्युल्यासाठी चांगला आहे, नाही तर कॅपिटल वाय घेतलं असतं, पण कॅपिटल काय घेता वाय, तुम्ही कॅपिटल एक्स घ्या. बोला डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, हे डेरिवेटिव्ह आहे ना, डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x, हे x आहे पुरा 2x, सॉरी स्क्वेअर नाही पाहिजे, 2x झाला इनटू डेरिवेटिव्ह ऑफ कॅपिटल एक्स. कोणता डेरिवेटिव्ह, डी डी वाय, डी डी वाय डेरिवेटिव्ह. एक आखरी लाईन लिहितो. बोला 2 चा 0, y स्क्वेअर चा डी डी वाय सेम आहे, हे व्हेरिएबल, तो -2y होईल. जसं डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 2x, डी डी वाय ऑफ वाय स्क्वेअर 2y, तो असं येते. So it is 2 into 2 minus y square minus 2y. समजले का? जर हे -2y, 0 minus 2y, हे -2 minus 2 4 होईल. So it gives you -4 into 2 minus y square, 4y, sorry. 2 to the 4 and y, and हे ब्रॅकेट संपलं. बोला पटते का? डी डी वाय ऑपरेशन करायचं आहे, बाकी काही नाही. आता मग हे सर्व झालं. दिस इज आन्सर ऑफ डी एक्स बाय डी वाय. पुट इट हिअर, इथं पुट करा हे आन्सर, -4y इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर. हे आन्सर ठेवलं तरी चालते, हे आन्सर ठेवलं तरी चालते, किंवा तुमची इच्छा असेल तर ह्याला एक्स मध्ये कन्वर्ट करता येईल. ठीक आहे. बोला 2 मायनस, हे सगळ्या लाईन वापरता येते. बोला y ची व्हॅल्यू एवढी लिहायची, -1/4 y ची व्हॅल्यू हे लिहून घ्या, आणि 2 मायनस वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू √x लिहून घ्या. 2 मायनस वाय स्क्वेअरला √x लिहा, आणि y ची व्हॅल्यू हे लिहून घ्या. याला वाटल्यास 2 इक्वेशन देतो, फ्रॉम 1 and 2. y ची व्हॅल्यू एवढी लिहायची. तुम्ही आन्सर हे ठेवलं तरी चालते, एकदम करेक्ट आन्सर आहे, काही चिंताचं काम नाही. म्हणजे असं कन्वर्ट केलं तरी चालतं. ठीक आहे. तर असं करावं लागते. हे फक्त थोडं डोकेदुखीच आहे. डायरेक्ट याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हे आन्सर आला असतं. पण डायरेक्ट इथं नाही घ्यायचं आहे, इथं असं गोल फिरून आणायचं आहे, असं म्हटलं आहे त्यांनी. ठीक आहे. काही हरकत नाही, असं शिकून घ्या, थोडंसं टाईमपासही होते आणि नवीन काहीतरी शिकायला भेटून जायला मजा येते. ठीक आहे. लॉग ऑफ 2x - 1. ठीक आहे. चला पहा, आता हे लॉगचं तुम्हाला शिकवायला लागेल. याच्यात हे जे फंक्शन आहे हे वाला आहे, हे वाला y = f(x). तुम्हाला कसं बनवायचं आहे, असं बनवायचं आहे. असं बनवून मग आपण dx/dy काढणार. असं म्हणजे काय, x एका बाजूला पाहिजे, सगळे y दुसऱ्या बाजूला पाहिजे. तर ऐका, थोडंसं मी नवीन ऑपरेशन शिकवतो. इट इज बाय डेफिनेशन ऑफ लॉग. डेफिनेशन ऑफ लॉग न हे ऑपरेशन आहे. थोडीशी डेफिनेशन मी सांगतो वाटल्यास, पण डेफिनेशनचं कसं आहे, बोर होईल. This is original definition of log. If a raised to x = b, then log of b to the base a is equal to x.
हे ओरिजिनल डेफिनेशन आहे लॉगची. हे इंडायसिस फॉर्म आहे 2⁵ = 8 असं, आणि हे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. तर बोलो log of b to the base a = x असं बनवावं लागतं. हे लॉगॅरिथमिक फॉर्म भाषेचा अंतर आहे. हे समजा मराठीत आहे आणि हे अंग्रेजीत आहे, भाषेचा फरक आहे. हे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे आणि हे एक्सपोनेन्शियल फॉर्म. ऐका, मी थोडंसं माझ्या भाषेत शिकवतो. आता बोलो इकडे आहे, इकडे या लॉगले जर ट्रान्सफर करायचा आहे, हे तर डेफिनेशन ओरिजिनल आहे, पाहून घ्यायचा वाटल्यास. जर आता एक नवीन शिकवतो, लॉगले ट्रान्सफर करायचा आहे, प्रत्येक गोष्टी ट्रान्सफर होते की नाही, तर लॉगले ट्रान्सफर केलं, हे बेस आहे, हे बेस इथं चाललं जाते, हे पॉवरमध्ये जाते. ऐका कसं सांगून राहिलो, हे लॉग इकडे ट्रान्सफर केलं तर हे ए आहे ना, हे बेस आहे, तर हे बेस इथं बेस बनून जाते आणि हे पॉवरमध्ये धक्का द्यायचं. बोला हे चालतं. मी जे ट्रिक शिकून राहिलो, ट्रान्सफरिंग ऑफ लॉग LOG, लॉग ट्रान्सफर केलं तर हे बेस आहे इकडे जाईल आणि हे पॉवरमध्ये जाईल अँड यू विल गेट दिस आन्सर. ठीक आहे. आणि वापस उलटा, जर ए ला तुम्ही इकडे पाठवलं तर तो लॉग बनते. ए ला तुम्ही इकडे पाठवलं तर लॉग बनते आणि हे बेस त्या लॉगला चिपकून जाते. परत ऐका, लॉग ट्रान्सफर केलं असं लक्षात ठेवता येईल. लॉग ट्रान्सफर केलं तर हे बेस इकडे चालत जाईल आणि हे पॉवरमध्ये, आणि या ए ला इकडे ट्रान्सफर केलं वापस तर लॉग बनते आणि हे बेस म्हणून. ठीक आहे. आपल्याला ह्या लॉगचं काम नाही करत, आपल्याला असं काम करतं. मी माझ्या भाषेत शिकवतो. ठीक आहे. या इफ log x = y, आपलं बेस असते ई. लक्षात ठेवा, आपलं बेस असते ई, परमानंट. 12वीचा बेस जो आहे ना, ई आहे. तर या लॉगने जर ट्रान्सफर करायचं आहे तर असं बनते x = e⁻y. ई इकडे चालू राहील. हेच ट्रिक, हे ओरिजिनल डेफिनेशन आहे आणि हे आपण जे वापरणार आहे तो हे आहे लॉगचं बेस ई. बेस दुसरं असलं तर हे लिहायचं. आता बेस ई आहे आपले जे आपल्याला जास्त काम याचं आहे. तर बोला, हे लॉग ट्रान्सफर केलं तर हे ई इकडे चाललं जाते आणि हे पॉवर जाईल. उलटं केलं, ई वापस आणलं तर लॉग बनते. लॉग ट्रान्सफर केलं तर ई इकडे या, ई टू द पॉवर होते आणि ई वापस ट्रान्सफर केलं तर लॉग. या लाईनचं जास्त काम. या बेस लिहा की नका लिहू, इट इज बेस इज ई. याला ट्रान्सफर करा, लॉगले ट्रान्सफर करा. लॉगले ट्रान्सफर केलं तर हे ई इकडे चालत जाते, हे पॉवरमध्ये जाईल. बोला, लॉगले ट्रान्सफर केलं तर ई होईल आणि इकडे 2x - 1. यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं नाही पाहिजे. देअरफॉर e⁻y = 2x. हे y = fx आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला पाहिजे x = y मध्ये एक्सप्रेशन. याला इकडे आणा +1 = 2x. 2 ले इकडे आणा, x = ½ of e⁻y + 1. अरे 2 ला इकडे आणून घ्या ना, 1/2 किंवा खाली लिहून घ्या, चालते. अँड दिस इज x = f इनवर्स y. हे आहे y = f of x, फंक्शन ऑफ x, आणि हे आहे फंक्शन ऑफ y. असं पाहिजे. आणि नंतर असंच आणजा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. हे y मध्ये दिलं राहील, इकडे x चं एक्सप्रेशन राहील. इकडे सर्वांना हाकलून इकडे सिंगल x ठेवला आणि इकडे सगळे y ठेवला. दिस इज कॉल्ड इनवर्स फंक्शन. आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, x नाही, विथ रिस्पेक्ट टू y हे पाहिजे मला. तर विथ रिस्पेक्ट टू y चा मतलब काय, dy हाफ कॉन्स्टंट आहे, dy e⁻y + 1. हे बनते dx/dy. हाफ कचरा आहे, बाहेरच ठेवला आहे आणि हे दोन्ही व्हेरिएबल सेम आहे. डायरेक्ट फॉर्म्युला जसं ddx of e⁻x.
तसंच डी डी वाय ऑफ ई रेस्ट, हे दोन्ही व्हेरिएबल सेम पाहिजे, कोणताही फॉर्म्युला लावा, वाय चालते एक्सही चालते, डी डी वाय ऑफ ई रेस्ट टू वाय इथं, आणि 1चा 0 होते, इट इज अ कॉन्स्टंट, अँड दस आय गेट dx अपॉन dy. बोला हे मिळालं की नाही? आता या फॉर्म्युल्याचा वापर करा आणि याच्या खाली पुट करा, हाफ ई रेस टू वाय, दॅट्स ऑल. 2 अपॉन ई रेस टू वाय असं ठेवलं तरी चालतं, किंवा तुमची इच्छा असेल तर हे ई रेस टू वायची व्हॅल्यू इथून पुट करायची, हे वाय हेच करा डायरेक्ट ई रेस टू वाय, इट इज 2x अपॉन 1, 2x minus 1 बाय इक्वेशन 1. हे आन्सर असंही ठेवलं चालते, असं रिप्लेस केलं तरी चालते, ठीक आहे. इफ यू डिफरन्शिएट डायरेक्ट, एक लाईन मध्ये तोच आन्सर येते. या लाईनला तुम्ही जर डायरेक्ट तुमच्या आपल्या जुन्या मेथडला केला विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर याचा आन्सर डायरेक्ट येते. ओरल पाहून घ्या वाटल्यास, पण हे एकदम सर फेरेवाले एक्झाम्पल आहे, असं गोल फिरून जाऊन मग खायचं, ठीक आहे. म्हणून हे प्रॉब्लेम थोडेसे जड चालले तरी पण होईल ना, होणार नाही असं नाही आहे, पण हे नवीनच आहे या वेळेला. दे आर आज न्यूली, कधी विचारले नाही आजपर्यंत, हे कधीही विचारले नाही, ठीक आहे. सो y इज इक्वल टू ई रेस टू पॉवर 2x मायनस 3, ठीक आहे. हे y इज इक्वल टू कोण आहे? दिलेला फंक्शन असं आहे. तुम्हाला पहिले असं नाही, इकडे y आणि इकडे x, आता इकडे x आणि इकडे y बनवा लागते, त्याला म्हणतात इन्व्हर्स फंक्शन, ठीक आहे. चला बनवतो. आता मी काय म्हटलं, लॉग हे नवीन ऑपरेशन शिकवलं, लॉग ट्रान्सफर केलं तर ई इकडे चाललं जाते आणि हे पॉवरवर जाते. ई रेस टू असलं, हे पहा ई रेस टू आहे, ई वापस ट्रान्सफर केलं इकडे, ई फक्त ई वाय पडते खाली आणि ई लॉग बनते. ई ट्रान्सफर केलं तर काय बनते? लॉग बनते. बेस ई आहे, बेस नाही लिहिलं चालते, बेस ई असतेच, हे ई असते, ठीक आहे. एक वेळ लिहितो, पण आता लॉग बेस लिहायचं काम नाही आहे. पहा, लॉग ट्रान्सफर केलं तर ई बनते आणि ई बेस हे पहा ई आहे, ई रेस टू, ई वापस ट्रान्सफर केलं तर लॉग बनते, असं पाहिजे. -3 इकडे आणा, +3, देअरफॉर x इज इक्वल टू 2c, असा हाफ लिहितो, असं 2c डिवाइड करा, ठीक आहे. आता बोला x इज इक्वल टू हे आहे तुमचं इन्व्हर्स फंक्शन, या बाजूला x पाहिजे सिंगल x आणि या बाजूला फंक्शन ऑफ y, असं. दिस इज कॉल्ड इन्व्हर्स फंक्शन. सगळे y चे टर्म या बाजूला, जसं याच्यात y एकीकडे आहे, हे तुमचं गिवन फंक्शन आहे, असं. y एकीकडे, सगळे x एका बाजूला, याच्यात x एका बाजूला, सर्व y दुसऱ्या बाजूला, ठीक आहे. नाव याचं डिफरन्शिएशन नवीन याच्यात करायचं विथ रिस्पेक्ट टू y, असं. विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे असं डी डी वाय, ठीक आहे. सो दिस इज dx अपॉन dy आहे, सोपंच. बोला डी डी वाय, डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 बाय एक्स, and dy of log y 1 by y, हे 0 आहे. चला आन्सर 1 upon 2y. तर पुट इट हियर, dx upon dy, हे पुट करायचं, 1 upon 2y इज इक्वल टू 2y, दॅट्स ऑल. असा आन्सर ठेवलं तरी चालते, नाही तर y ची व्हॅल्यू बाय इक्वेशन 1, सो इट इज 2 into e raised to power 2x minus 3. If you take derivative of this line direct with respect to x, तोच आन्सर येते, पाहून घ्या तुम्ही. आन्सर माहित आहे, पण असं गोल फिरून बरोबर, असं गोल फिरून आपल्या या तोंडात बरोबर गेलं पाहिजे. दिस इज द वे, ठीक आहे. सो 2-4 आपल्या पुस्तकातले इच्छा असेल तर कर.
Find the derivative of inverse function of the following. Find the derivative of inverse function of the following. हे जे दिलेलं फंक्शन आहे, समजा मागच्या प्रॉब्लेमचा विचार केला तर हे आहे तुमचं y = f(x). इट इज एक्सप्रेशन ऑफ x. तर याचं इन्व्हर्स फंक्शन काय बनते? f इकडे पाठवलं, f ट्रान्सफर केलं तर असं बनते, आणि हे आहे फंक्शन ऑफ y असं. हे आहे इन्व्हर्स फंक्शन. हे तुमचं दिलेलं फंक्शन लक्षात ठेवा, हे आहे त्याचं इन्व्हर्स फंक्शन. हे असं लिहितो डायरेक्ट. हे सिंपल हे दिलेलं फंक्शन, इट इज सम एक्सप्रेशन ऑफ x, आणि याला जर असं बनवू शकले इट इज कॉल्ड इन्व्हर्स फंक्शन. आणि याचं डेरिव्हेटिव्ह जेव्हा घेतो ना, याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा घेतो तर विथ रिस्पेक्ट टू x घ्यायला लागते. आपलं हे जे विथ रिस्पेक्ट टूचा नाटक आहे त्याचा एक नियम आहे. जे RHS मध्ये x असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करावं लागते. RHS मध्ये y असेल, आता हे जे 4 प्रॉब्लेम सोडवले की नाही याच्यात असं आलेलं आहे, RHS मध्ये y होतं म्हणून मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केला आहे. अरे असं होतं की नाही, x = हाफ ऑफ e⁻y + 3 असं काहीतरी होतं. ठीक आहे, तर बोला हे फंक्शन ऑफ y आहे, RHS मध्ये y होतं म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलं. हे नियम आहे डिफरन्शिएशनचा. विथ रिस्पेक्ट टू x हे आहे, याचं आहे विथ रिस्पेक्ट टू y. परंतु पहा याचं इन्व्हर्स फंक्शन हे, मग याचं डेरिव्हेटिव्ह ठीक आहे जे होईल, पण याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन याचं. मग याचं डेरिव्हेटिव्ह मी काय म्हटलं, विथ रिस्पेक्ट टू y घ्या, आणि विथ रिस्पेक्ट टू y जर घेतलं तर असा आन्सर येईल dx/dy. मग तुम्हाला आता काय काढायचं आहे, dx/dy. काय म्हटलं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तुम्हाला. याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे म्हणजे नियम आहे विथ रिस्पेक्ट टू y करावं लागेल. विथ रिस्पेक्ट टू y केलं तर dy ऑफ x dx/dy. दिस इज आन्सर. पण आपल्या थेरम प्रमाणे हे एवढं बनते. दोन्ही सारखे काय, याला इकडे आणलं याला इकडे पाठवलं तर चालते, किंवा हे dx वर गेलं तर बोला dx/dy बनते. हे थेरम आहे. तर तुम्हाला काय काढायचं आहे ऐकून घ्या. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. हे सोपा आहे प्रॉब्लेम. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, आणि हे विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे इथं dx/dy विल बी आन्सर. तर हे आन्सर आहे तुमचं. तर हे आन्सर काढण्यासाठी तुम्हाला dy/dx काढावं लागेल. हे लय सोपं आहे. म्हटलं ना dy/dx तर याच्यापासूनच निघते. हे आपली जुनी पद्धत. लावा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. अरे हे तर लावा, याला ddx होते की नाही, विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय ddx. हे तर आपलं जुनं पॅरेग्राफ आहे. ठीक आहे, सो x² इंटू e⁻x. हे छोटे मोठे डेरिव्हेटिव्ह सांगत जा तुम्ही. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर काही कॉमन घेऊन घ्या, नसेल तर चालते. x इंटू e⁻x कॉमन घेतलं तर थोडं दिसायला चांगलं दिसते. दिस इज आन्सर ऑफ dy/dx. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन म्हणजे हे काढायचं आहे. आलं ना आन्सर. या दोन टर्म पैकी कोणतंही एक टर्म माहीत असलं तर दुसरं तर होणंच आहे की नाही. अँड दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बाय थेरम में लिहिता येते. ठीक आहे, तर हे आहे. बोला पुट करा dy/dx. अरे हे dy/dx राहिलेलं आहे, हे इथं पुट करा. दॅट्स ऑल, आन्सर आला. हे प्रॉब्लेम सोपं आहे हे वाले. ठीक आहे, जास्त डोकेदुखी नाही. पण तुम्हाला काढायचं काय नेमकं माहीत पाहिजे. dx/dy काढायचं. या वेळेला dy/dx नाही, dy/dx तर काढलं मी, पण इथं पुट करून मला dx/dy भेटते. ठीक आहे, मी काय आणखी घेतो. सो टेक x cos x. सेकंड x cos x. ठीक आहे, टेक द प्रॉडक्ट रूल अप्लाय. हे तो काय साधा साधा घ्या विथ रिस्पेक्ट टू x. हां ला फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x प्लस
सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे ddx आहे विथ रिस्पेक्ट टू x. काऊन विथ रिस्पेक्ट टू x? काऊन की RHS मध्ये x आहे. हे नियम आहे. RHS मध्ये जो राहील त्याचा विथ रिस्पेक्ट टू घेतलं cos x चा मायनस sin x प्लस cos x इंटू 1 झालं खतम. अँड तुम्हाला जे प्रश्न विचारला आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजे हे विचारलं. तर तुम्ही चुपचाप याच्यात पुट करा dx बाय dy हे आन्सर आहे. मायनस x sin x प्लस cos x. अरे मस्त झालं ना आन्सर खतम हो. ठीक आहे आणखीन एक घेतो. ठीक आहे. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. मागचं सारखंच आहे. y इज इक्वल टू x रेस टू 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x ॲट x इज इक्वल टू 1. हे अलग आहे. हे नंबर आहे अलग आहे. हे आहे तुमचं फंक्शन. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन असा प्रश्न आहे. याचा जो इनव्हर्स फंक्शन आहे ना हे कोण आहे असा आहे. इट इज y इज इक्वल टू f ऑफ x फंक्शन ऑफ x. या f ने इकडे पाठवलं तर हे बनते इनव्हर्स फंक्शन. असं x इज इक्वल टू लिहिताना असा लिहित असतो. हे पहिले हे तर हे आहे याचं इनव्हर्स फंक्शन. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. याचा जो हे आहे याचा इनव्हर्स फंक्शन हे आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? यू हॅव टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. काऊन की याच्या RHS मध्ये y आहे अँड विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे असं dx upon dy. dx upon dy. तर dx upon dy काढायसाठी dy by dx काढायचा. सोपा प्रश्न आहे. प्रॉब्लेम खूप सोपा आहे. ठीक आहे एकदम इझी आहे. चला आत्ताच केला आहे आपण याच्या आधीचा प्रश्न तोच आहे. यू डायरेक्ट टेक डेरिव्हेटिव्ह dy by dx काढायसाठी हेडेक नाही आहे. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. बोला dx. हे तो साधा साधा पॉलिनॉमियल आहे. डायरेक्ट घेऊन टाका. विथ रिस्पेक्ट टू x आहे जास्त चिंता नाही. x क्यूब तर 3x स्क्वेअर इंटू 2. ठीक आहे प्लस x चा 1 संपलं. ओके आता dy by dx इथं पुट करा. dy by dx इथं पुट करा हे व्हॅल्यू. तर dx by dy सापडून जाईल. इट इज 5x रेस टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3 आला. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हे उत्तर आलं. ठीक आहे आणखीन अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉइंट. या पॉइंटवर त्याची व्हॅल्यू काढा. ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉइंट. या पॉइंटवर मग काय करायचं? हे पॉइंट आहे की नाही असं पुट करायची पद्धत आहे. ऐसा पुट करा इज इक्वल टू हे असं लिहितो x इज इक्वल टू 1 असं लिहितो. हे पुट करायची पद्धत आहे. असं लिहायचं नाही. पुट x इक्वल टू 1 ऑन बोथ द साइड. ऑल्सो फाइंड व्हॅल्यू इट्स व्हॅल्यू ॲट द पॉइंट. या पॉइंटवर का. तर हे जे पॉइंट असते की नाही हे शेवटी पुट करायचं मदत नाही करायचं. आणि हे पुट करायची पद्धत आहे असं वाचायचं dx by dy at x equal to 1. dx by dy at x equal to 1 आणि RHS सोडवायचं. इथे लिहिलं आहे x equal to 1. तर अंदर x ची व्हॅल्यू 1 पुट करा. जेवढे x दिसतात की नाही सॉरी 3 आहे. जेवढे x दिसतात तिथं x equal to 1 पुट करा आणि सोडून घ्या. 6 5 11 11 3 14. That's all. This is the value. म्हणजे मागचाच प्रश्न आहे फाइंड dy by dx. पुट हिअर. तर हे आला उत्तर. मागच्या प्रश्नात dx by dy काढलं. फक्त 2 लाईन एक्स्ट्रा आहे. पुट दिस व्हॅल्यू. या प्रश्नात मागच्या वाल्या 12 प्रश्नात आणि याच्यात हे व्हॅल्यू पुट करायचा फरक आहे. ठीक आहे.
युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह द फॉलोइंग. आता हे थोडंसं प्रूव्ह दॅट आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. हे तिन्ही ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आहेत, पण तो म्हणते युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह धिस. आता पुस्तकात पहिलावाला प्रूव्ड आहे, पुस्तकात पहिलावाला सॉल्व करून प्रूव्ड आहे, म्हणून ते पाहून लिहिणे. ठीक आहे. ही जी एक्सरसाइज 2 आहे त्याच्या आधी तुम्ही थोडंसं चाळून घेता, यू विल गेट धिस. एखादा या हे दोन विचारले आहे एक्सरसाइजमध्ये, तर एखादा करून घेतो. ठीक आहे. आय विल डू धिस. ठीक आहे. एक करतो, बाकी एक पुस्तकातून आहे, मग एक तुम्ही करता. आय विल डू धिस. सेकंड करतो, सेकंड प्रूव्ह. तिन्ही सारखेच फॉर्म्युले आहे. मी काय करतो, मला LHS = RHS शो करायचा आहे, तर मी सध्या सुरुवात करतो. लेट fx = tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. अरे fx म्हणजे काय, फंक्शन ऑफ x. फंक्शन ऑफ x म्हणजे काय, सम एक्सप्रेशन ऑफ x घेतलं. आणि मला प्रूव्ह काय करायचं आहे, धिस = π/2. मला प्रूव्ह करायचं आहे धिस = π/2, म्हणजेच fx = π/2. टू प्रूव्ह दॅट fx = π/2. बस एवढं झालं की आपलं एक, मला हे प्रूव्ह करायचं आहे. याने मी fx घेतला, लक्षात ठेवा, याने. ठीक आहे. आणि मला प्रूव्ह करायचं आहे धिस = π/2, म्हणजेच fx = π/2. ठीक आहे. सध्या राहू देतो इक्वेशन, हे आणायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा. आता एक काम करू, तर हे जी fx आहे, सो या fx मध्ये तुम्ही, अच्छा सॉरी, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. बोलो f'(x) = डॅश सिम्बॉल आहे डेरिव्हेटिव्हचा. बोला याचा डेरिव्हेटिव्ह. दोन्ही फॉर्म्युले आहे बिचारे. हे फॉर्म्युला दोघांचे डेरिव्हेटिव्ह सांगितले. अँड दिस कॅन्सल्स 0, म्हणजे f'(x) किती आला, 0. आणि कोणाचाही डेरिव्हेटिव्ह 0 येणे. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 येते, माहिती आहे का तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्युअर कॉन्स्टंट इज 0. देअरफॉर कॅन आय राईट fx = कॉन्स्टंट. नाही समजलं का. अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ fx is 0. हे डेरिव्हेटिव्ह आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ fx 0 केव्हा राहते, आपल्याला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, म्हणून fx कोण झाला, कॉन्स्टंट. काऊन की डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर बोला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. अरे या लाईनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, बोला f'(x) येईल, उलटा चाला, बोला कॉन्स्टंट 0. ठीक आहे. सो दिस इज fx. x कोण आहे, फॉर ऑल x. x कोणताही नंबर घेता येते, x कोणताही नंबर घेता येते इथं. तर x काही पुट करा, थोडंसं सॉल्व करतो. x आहे ना, इथं काही पुट करा. लेट इट बी इक्वेशन 2 फॉर ऑल x. इथं तुमच्या हिशोबाने x पुट करा. पुट x 0, 1, 2, 3 काही करता येते, तुमची इच्छा. पण जे असं सॉल्व कसं करायचं, इफ आय पुट x = 1 समजा, तर काय बनते, f(1) = k. हे समजलं का. लेट इट बी इक्वेशन 2. एक काम आणखीन करा, पुट x = 1 हिअर ऑल्सो. हे fx होय, हे fx होय, समजले का. हे fx होय, fx = k, हे fx होय. ठीक आहे. आणि इथं पुट x = 1 इन इक्वेशन 1 ऑल्सो. मग काय बनते पहा, पुट हिअर, देअरफॉर f(1) = असं. हे नंतर करू, पहिले का सोपा करतो थोडंसं. बोलो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं करा, इजी बनवून घेतो थोडंसं. ते चालते, असं हे फिरवलं होतं ना, ते चालते. बोलो हे दोन्ही fx आहे, देअरफॉर tan इनवर्स x प्लस cot, थोडासा प्रूफ आहे ना, गोल गोल फिरवत असते आपल्याला, = k.
हे दोघांना इक्वेट करा. fx इक्वल टू एवढा आहे, fx इक्वल टू कॉन्स्टंट, सो k इज कॉन्स्टंट. ठीक आहे. सो देयरफॉर हे आहे k इज कॉन्स्टंट. k इज कॉन्स्टंट. आता हे आहे याच्यात x कोणताही पुट करता येते. फॉर ऑल x, फॉर ऑल x. थोडासा x काहीतरी मनाला पुट करा तुम्ही. x 0 घ्या, 1 घ्या, जेणेकरून या व्हॅल्यूज काढता आल्या पाहिजे. सो आय विल पुट सपोज x इज इक्वल टू 1. काही घ्या तुम्ही, याला सॉल्व करता आलं पाहिजे. म्हणजे काय पहा, tan इनवर्स 1 इज पाय बाय 4, cot इनवर्स 1 इज पाय बाय 4. याची व्हॅल्यू अशी tan 45 इज इक्वल टू 1. बोला tan पाठवलं तर काय होते, 45 इज इक्वल टू tan इनवर्स 1. तर बोलो k, therefore k is equal to 90. 45 plus 45 90. तर put it here in equation 3. ठीक है. so put it here, put k is equal to 5 by 2 in equation 3. बोलो आपला prove that आला की नाही. थोडासा एक दोन वेळ वाचा तर हे समजून जाईल. असं काही कठीण नाही. पुट k इज इक्वल टू 5. समजलं का. एक वेळ आणखी पहा. याले मी fx मानलं, याले fx मानलं अँड आय हॅव टू प्रूव्ह दॅट दिस इज इक्वल टू 5. ठीक आहे. हे नाही लिहिलं तरी चालते, काही हरकत नाही. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे नका लिहू वाटलं, जाऊ दे, फालतूची लाईन आहे. हे असं हे कंटिन्यू करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. यालेच हे कंटिन्यू करा आणि f डॅश x काढा. ठीक आहे. f डॅश x 0 निघाला विचारा. हे साधं साधंच आहे, काय घेता. हे मधातली लाईन नका लिहू. ठीक आहे. इट इज इझी प्रूफ नाव. सो हे असं आला 0. आणि कोणाचाही डेरिव्हेटिव्ह 0 केव्हा येते, जेव्हा तो टर्म कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंटचाच डेरिव्हेटिव्ह 0 आहे, बाकी कोणाचा डेरिव्हेटिव्ह 0 नाही आपल्याकडे. बोला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. सो देयरफॉर fx निघाला अँड इक्वेट इक्वेशन 1 अँड 2 दोन्ही fx आहे. ठीक आहे. आता असं आल्यावर याच्यात कोणताही x पुट करा तर k ची व्हॅल्यू निघाल. x इक्वल टू 0 ही करता येते मला. x इक्वल टू 0 नाही आन्सर येते, x इक्वल टू 1 नाही येते, x इक्वल टू 2 नाही येते, 3 नाही येते. पण ती व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे. हाफ नाही येते, काही करा तुम्ही, कोणतंही x पुट करा तर इथं आन्सर हे निघाला पाहिजे ना. तर k ची व्हॅल्यू तेवढीच येणार. तुम्ही काही करा, वाटल्यास घरी करता, 0 पुट करून पाहिला. याच्या व्हॅल्यू माहीत पाहिजे अशा व्हॅल्यू घ्यायचा. k आला, दॅट्स ऑल. आन्सर पुट k इज इक्वल टू 5 by 2. हे प्रूफ संपलं. याच्यासारखेच बाकीचे 2 प्रूफ करा. याच्या लाईन पाहून. ठीक आहे. चला. एक्सरसाइज 2 मधील हे 3 प्रॉब्लेम आज शिकवल्यापैकी होमवर्क आहे. एक्सरसाइज 2 याच्यामध्ये हे होमवर्क घेऊन घ्या. दॅट्स ऑल. इथं आपलं इन्व्हर्स फंक्शन कम्प्लिटली खतम होते.